स्वर्गीय श्रीमती हरुबाई भीमराव भोसले यांचा दिनांक 21/8/2025 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना भोसले परिवारातर्फे व गावकऱ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. यांची आठवण सतत तेवत राहील. या ठिकाणी गरुड गाडीचं आयोजन करण्यात आलेलं असून तुम्ही पाहू शकता याच गरुड गाडीमधून श्रीमती हरुबाई भीमराव भोसले यांचे पार्थिव शरीर मार्गस्थ होईल. तर या ठिकाणी पाहू शकता गरुड गाडीचं आयोजन करण्यात आलेलं असून याच गाडीमधून हरुबाई भीमराव भोसले यांचे पार्थिव शरीर घेऊन जाण्यात येणार आहे. तर हे पाहू शकता हरुबाई भीमराव भोसले यांचे पार्थिव शरीर. तर चला पास्टर यांना ऐकून घेऊया काय म्हणत आहेत. गौरव देतो की या दुःख प्रसंगी जशी हरुबाई भीमराव भोसले रात्री 11:30 वाजता यांचं निधन झालं. जशी तुम्हाला बातमी कळली आप्तेजनांना तसं तुम्ही धावून आला त्या दुःख प्रसंगी. याबद्दल पळाक्यानं तुमचे ऋणी आहोत. या प्रभूच्या नावाला धन्यवाद देतोय की आता एक लोकांची यात्रा संपून तुमच्यामध्ये जे कार्य केली हरुमाय ते कार्य आज संपलेलं आहे. आणि म्हणून प्रभूच्या स्वर्गीय भांडाऱ्यामध्ये खूप मोठा वाटा परमेश्वराने या वचनामधून सांगितलेला आहे. आपण बघूया पुढं. आपण प्रार्थना करू. सर्वजण डोळे झाका, मध्ये कृपया बोलू नका. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तूच अखिल जीवनाचे उगमस्थान व आमचे आश्रयस्थान असून आमच्या सामर्थ्याचा तूच आहेस. संकट समयीच्या सहाय्यकर्त्याचा तूच आहेस. तुझ्यावर पूर्ण भाव ठेवण्यास सामर्थ्य आम्हाला दे, म्हणजे आमचे साथून होऊन ह्या सर्व प्रत्येक आपत्तीच्या वेळी तुझ्या कृपेचा लाभ होऊन ह्यात होईल आमचा प्रभू येशू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिलो जावं. तुझे जे राज्य सण आज तू आम्हाला दाखवलेला आहेस. विशेषतः हरुबाई भीमराव भोसले आईला तुझ्या स्वर्गीय भांडाऱ्यामध्ये प्रभू स्थान दिलेलं आहेस. प्रियतीचा आत्मा तुझ्या स्वर्गामध्ये आलेला त्या आत्म्याला शांती मिळण्याबाबत आम्ही सर्व आप्तेजन या ठिकाणी दुःख प्रसंगी हजर आहोत. आमचं पूर्ण अंतकरणाचं दुःख निवारा कर आणि प्रभू समाधान दे. आणि पुढील आमचा कार्यक्रम तुझ्या संबंधित विनंतीत आणि ताहणारा प्रभूच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण या ठिकाणी गीत क्रमांक ओ जियानी कनदी ऐकू जाते गिरे दुखी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकली. मैत्री जोडा पूर्ण
तर या ठिकाणी प्रार्थना संपलेली आहे आणि पाहू शकता येशुदास गंगाराम भोसले हा त्यांचा नातू या ठिकाणी आपणास दिसत आहे. यानंतर लागलीच यांचे पार्थिव या ठिकाणी सजवल्याच्या नंतर या ठिकाणी फुले घालत आहेत. गणेश भोसले, शांताबाई गोपाळराव भोसले, त्याचबरोबर शत्रुघ्न भोसले, सतीश गोपालराव भोसले, भरत गोपालराव भोसले या चारी भावाकडून या ठिकाणी पुष्पमाला आणून या ठिकाणी संपूर्ण पेटीवर घालत असतानाचे हे दृश्य आपण पाहू शकता. यानंतर लागलीच पेटी सजवल्याच्या नंतर मार्गस्थ होईल आणि त्यांना गरुड गाडीमधून पुढील प्रवास होईल. तर तुम्ही पाहू शकता ही त्यांची बहीण खूपच कष्ट उपसले त्यांनी आणि खूपच त्यांची सेवा केली. पार्वतीबाई गोविंद दुवे राहणार हे देवर्जनचे असून आपल्या बहिणीच्या आजारपणामध्ये लागली 3-4 वर्ष झालं ते आपल्या बहिणीची सेवा करत होत्या. त्या वडील बहीण होत्या आणि पार्वतीबाई ह्या धाकट्या बहीण. तरी हरुबाई भीमराव भोसले ह्या वडील बहिणीची सेवा या छोट्या बहिणीनं गेली 3-4 वर्षे केलेली आहे. तर लागलीच या ठिकाणी हे पार्थिव घेऊन जात आहेत. समोर पार्थिव घेऊन जात असताना मनोज गोविंद भोसले, शत्रुघ्न भोसले, वामन भोसले आणि त्यांची लेक मागे उमाबाई दिसत आहेत. त्याचबरोबर हे पार्थिव आता मार्गस्थ होत आहे. तर पुढे हे पार्थिव गरुड गाडीमधून पुढे जाईल. लाईव्ह रहा, आम्ही तुम्हाला दाखवत राहू कोणत्या पद्धतीने मार्गस्थ होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेथॉडिस्टचे पास्टर आत्माराम या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्माराम साहेब हे पार्थिव शरीर घेऊन जात असताना त्यांच्या समवेत आहेत आणि त्यासोबत तुम्ही पाहू शकता अवघ्या काही क्षणामध्ये यांचं पार्थिव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केल्यानंतर गरुड गाडीमध्ये ठेवून पुढे मार्गस्थ होईल. स्मशानभूमीकडे त्यानंतर मार्गस्थ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच गरुड गाडीमधून घेऊन जाण्यात येणार आहे आणि लागलीच गरुड गाडीमध्ये त्यांचं पार्थिव शरीर ठेवून या ठिकाणी स्मशानभूमीकडे मार्गस्थ झालेलं आपणास दिसून येत आहे. गोविंद भोसले हे तुम्हाला समोर दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही गरुड गाडीमधून याच गल्लीमध्ये त्यांचं जेवण पण गेलं आणि हे त्यांच्या बाजूचं जे घर आपणास कॅमेरामॅन इकडं दाखवा थोडंसं घरांकडे. ओके, हे त्यांचं घरी याच घरामध्ये त्यांचं जीवन गेलं. तर पुढे बघूया. आणि खूपच या ठिकाणी आज मन पिळवटून उठावं अशा पद्धतीची ही घटना. कारण यांच्या जीवनामध्ये बघायचं असेल तर मागे बघितलं तर अनेक लोक सांगतात ह्या खूप मनमिळाऊ होत्या आणि प्रत्येकाने जीवनामध्ये आल्याच्यानंतर कसं जगावं यांचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जर बघितलं तर हरुबाई भीमराव भोसले ह्या खूप मनमिळाऊ लोकांना सहकार्य वृत्तीच्या होत्या आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. तर तुम्ही पाहू शकता अवघ्या काही क्षणामध्ये यांचं पार्थिव शरीर स्मशानभूमीकडे मार्गस्थ होत असल्याचं हे चित्र आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांचे नातू येशुदास गंगाराम भोसले आणि मागे जे आहे हे पार्थिव शरीर गरुड गाडीमधून येत असतानाचं हे दृश्य. तर अवघ्या काही क्षणामध्ये हेच पार्थिव शरीर अनंतामध्ये विलीन होण्यासाठी स्मशानभूमीकडे जात असताना शेवटची ही अंत्ययात्रा. तर भरत भोसले आणि गणेश भोसले आणि शत्रुघ्न भोसले, सतीश भोसले यांनी खूपच जड अंतकरणाने त्यांच्या आजीला निरोप दिला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे खूपच मनाला हेलावणारी ही घटना. पण त्यांच्या जीवनामध्ये 2-3 वर्षे त्या आजारी असताना पार्वतीबाई गोविंद दुवे या त्यांच्या छोट्या बहीण 3 वर्ष झाली त्यांची सेवा केली आणि
खूपच जड अंतकरणाने निरोप देत असतानाचं हे चित्र. कारण एक बहीण मेल्याच्या नंतर दुसऱ्या बहिणीला जे वाटणारं जे दुःख आहे, जे मन पिळवटून निघतं, ते मनाला कधीही त्या मनाचं किंवा त्यांचं विश्लेषण करणं शक्य नाही आहे. तर याच रस्त्यावरून अवघ्या मागील रीतिरिवाज किंवा परंपरेनुसार या ठिकाणी जे श्वास किंवा उश्वास सोडतात असं म्हणतात. तर या ठिकाणी ही पेटी खाली आणण्यात आलेली आहे आणि जे काही त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांना आहेर केलेलं होतं ते या ठिकाणी टाकत आहेत, ठेवत आहेत आणि परत श्वास सोडणं किंवा उश्वास सोडणं ज्याला म्हणतात ते या ठिकाणी सर्व टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हरुबाई भीमराव भोसले यांचा चेहरा आणि त्यांचं हे पार्थिव शरीर. काही वेळामध्ये हेच शरीर याच धर्तीला समाविष्ट करण्यात येईल आणि या ठिकाणी हा त्यांचा छोटासा विधी झाल्याच्या नंतर हेच पार्थिव शरीर पुन्हा याच गरुड गाडीमध्ये ठेवून पुन्हा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल. ही त्यांची मुलगी उमाबाई. यांच्यावर हरुबाई भीमराव भोसले यांचं खूप जिव्हाळा आणि प्रेम होतं. तर पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी पेटी तयार आहे आणि गरुड गाडीमध्ये ठेवून आता पुढील ठिकाणाकडे मार्गस्थ होत आहे. या ठिकाणी खूप फटाके आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी फटाके वाजवत आहेत. फटाके शेवटची त्यांना ही मानवंदना देण्यासाठी खूप मोठे फटाके, आतिषबाजी, मानवंदना शेवटची मानवंदना देण्यासाठी पुन्हा हेच हरुबाई भीमराव भोसले यांना स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल आणि त्या लोकाच्या मनात सतत घर करून राहतील यात काही शंका नाही. त्यांची ही बहीण आपणास पाहू शकता आणि या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्येच त्यांचं पार्थिव शरीर पाहू शकता. सतीश भोसले सर या ठिकाणी त्यांच्या समवेत प्रेतयात्रेमध्ये सहभागी होत असतानाचं हे दृश्य आणि
तरी हरुबाई भीमराव भोसले यांचा जे काही पारंपरिक मेथॉडिस्ट चर्च ऑफ इंडियामध्ये जे विधी होतो अशा या चर्चच्या विधीप्रमाणे त्यांचा विधी या ठिकाणी होत असलेला आपणाला दिसत आहे. तर यांचं पार्थिव शरीर अवघ्या काही क्षणामध्ये हंदीखेरच्या स्मशानभूमीमध्ये येथे विसर्जित केले जाणार आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं एक असं मत होतं की माणूस जीवन जगावं तर असं जगावं की लोक त्यांचं आठवण घेत राहावं. तर असं त्यांचे मत होतं. खूपच सुंदर मताच्या त्या होत्या. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर या हंदीखेरच्या स्मशानभूमीमध्ये आणत असतानाचे दृश्य आपण पाहू शकता. आणि याच स्मशानभूमीमध्ये त्यांचं पार्थिव विसर्जित होणार आहे. तर या ठिकाणी त्यांच्या पतीच्या कबरच्या शेजारीच त्यांची कबर या ठिकाणी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पाहू शकता त्यांच्या पतीच्या कबरच्या बाजूलाच या ठिकाणी कबर खोदण्यात आलेली आहे. आणि याच कबरीच्या बाजूला म्हणजेच त्यांच्या पतीच्या कबरीच्या बाजूला त्यांना विसर्जित करण्यात येणार आहे. तुम्ही दृश्य पाहू शकता. अवघ्या काही क्षणामध्ये त्यांच्यावर या ठिकाणी प्रार्थना होईल आणि प्रार्थना झाल्याच्या नंतर त्यांना याच कबरीमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. आणि त्या सेवक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रत्येक माणसाचं जीवन हे असंच असतं. केव्हा ना केव्हा प्रत्येकाला जावंच लागतं. कारण मरण हे एक सर्वांना अटळ सत्य आहे. कारण आपण जे जीवन जगत असतो संपूर्ण जीवन जगल्याच्या नंतर शेवटचं जे आहे ती जी भूमी आहे त्याच भूमीला आपणाला या ठिकाणी आणल्याचं दृश्य या ठिकाणी दिसत आहे. आणि बाजूला त्यांच्या पतीच्या बाजूलाच त्यांची समाधी याठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रार्थना यांच्यावर केली जाणार आहे. धोंडा काढावं लागतं. नाही धोंडाही काढावं लागतं. बस ना बरोबर काय छेना म्हणून थांबलो मी. आता इथली झाली प्रार्थना. वरली झाली. झाली इथली. तुम्हाला चेक करायचं वेळ देतो तुम्हाला. आमच्यावर सर समुद्रातले मेलेले तेथील व जोच्या समर्थ गुणधर सर्व काही आपल्याला यश करून देण्याचे सामर्थ्य आम्हाला आहे. जेणेकरून तो आम्हामध्ये निर्मिला आहे. विनाशी ज्याने आपलं गौरवशाली देहाचे स्वरूप पाहावे म्हणून परमेश्वर प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरातून पहिले प्रभुत्व हे आत्मे जिवंत राहतात. ठेवणाऱ्या सर्व जीवात्म्याची आनंद तूच पाहिजे. आनंद व सुख बघतात तुझे ते दास सुखामय जीवन क्रम या त्यामुळे शांती सुख भावत आहे. त्या सर्वांच्या चांगल्या गीतामध्ये तुझी आम्ही म्हणत आहे त्या सर्व आम्ही तुझ्या नावा सनातन व प्राप्त गौरवात शरीराचे व आत्म्याचे पूर्ण संपन्न व प्रमुख प्राप्त होईल असे कर. आमचा प्रवेश तुझ्या नावात आमेन. आमेन. तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन स्वर्गीय श्रीमती हरुबाई भीमराव भोसले यांचं 21/8/2025 रोजी रात्री 11:30 वाजता निधन झालं होतं. आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार 22/8/2025 रोजी दुपारी 1 वाजता हंदीखेरच्या स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तर या महान आत्म्याला शांती मिळो हीच देवाच्या चरणी पुन्हा एक बार प्रार्थना करून या ठिकाणी तुमची रजा घेतो.